यंदाची ही गुढी थोडी जास्तच खास आहे, कारण आपल्या सोबत आहे एक असं मराठमोळं जोडपं ज्यांच्या संसारात अभिनयाचा तडका आणि आरोग्याचा समतोल दोन्ही आहे. एकीकडे पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लाडका अभिनेता निरंजन कुलकर्णी आणि दुसरीकडे आपल्या फिटनेस मंत्रांनी सगळ्यांना फिट ठेवणारी त्याची बेटर हाफ प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट मनीषा. लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच गुढीपाडवा. तर कुलकर्ण्यांच्या घरात पाडव्याच्या श्रीखंडाचा गोडवा जास्त आहे की न्यूट्रिशनिस्ट बायकोच्या डाएट टिप्सचा कडू कडुलिंब, हे पाहणं रंजक ठरेल. त्यांचा हा मजेशीर संसार नेमका कसा सुरू आहे जाणून घेऊया आजच्या गुढीपाडवा स्पेशल गप्पांमध्ये. तर सगळ्यात आधी मी स्वागत करते निरंजन आणि मनीषा यांचं मज्जा पिंक मध्ये. थँक्यू. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. खूप अथक मेहनतीने खूप फॉलोअप घेऊन आम्ही या दोघांना एकत्र आणले आणि आम्ही यंदा मिळून निरंजनच्या वाड्यावर गुढीपाडवा साजरा केलाय. इंटरव्ह्यूला सुरुवात करते, खूप वेळ नाही घेते. बोलतात ना असं की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. तर मग आम्हाला किंवा आम्हा तुझ्या प्रेक्षकांना, तुझ्या चाहत्यांना सगळ्यांना ऐकायचंय की निरंजन आणि मनीषाचा संसार नेमका कसा सुरू आहे. अरे मस्त फिटनेस फ्रिक संसार झालोय. कारण दिवसभर तिचे क्लायंट आणि तिचे जे काय चालू असतं घरामध्ये, मी जेव्हा असतो शूटला नसेन घरी असेल तर कंटिन्यू तिचं कन्सल्ट आणि हे ते वगैरे तिचे मीटिंग्स चालू असतात. आणि मला पण काहीतरी शिकायला मिळतं. कानावरती येतात. आता मी कुठेतरी असा विचार करतो काय कुठे जाऊयात का आता खायला, इकडे जाऊयात का फिरायला, पण ही कोणाला तरी काहीतरी चांगले सल्ले देत असते, तर ते विचारणं असं राहून जातं माझं. मी खवय्ई आहे, म्हणजे खायला खूप आवडतं मला. आणि तुम्हाला माहितीच असेल की माझं कॅफे आहे, त्याच्यामुळेच ते निघाले ते कॅफे. सो हे असं काही कानावर पडलं की जरा कंट्रोल येतं. सो चाललाय संसार आणि बेसिकली उत्तम चाललाय. बेसिकली ही ट्रॅव्हलर असल्यामुळे मला फिरता पण येतं इकडे तिकडे. सो आनंदात चाललाय. सो मनीषा जेव्हापासून आयुष्यात आली, 8 महिने झाले तुमच्या लग्नाला साधारण. सो तेव्हापासून निरंजनच्या खाण्यावर किती कंट्रोल धरलाय मनीषा? आम्हाला असं वाटत नाही मीच जास्त खायला लागले. त्याने कंट्रोल धरला असं म्हणायला हवं. ते ऐकून त्याने बेसिकली घेतली. काही सवयी बदलल्या हिच्या. ती खूप म्हणजे ती ना वडापाव नव्हती खात ग. म्हणजे ती कधीतरीच म्हणजे असं वडापाव वगैरे खायची, तर मी तिला म्हटलं अगं असं नसतं, खायला पाहिजे वडापाव. पण तिचं पण म्हणणं असतं की खा, सगळं खा, पण कंट्रोलमध्ये खा, लिमिट हे जे आहे ते तिने मला असं दिलंय. आणि ही 8 महिने आता लग्न झाले, पण आमची ओळख 3 वर्षापूर्वीपासूनची आहे. सो तिच्याबरोबर राहून किंवा तिला माझ्याबरोबर राहून आम्हाला एकमेकांच्या सवयी माहिती आहेत. आणखी एक प्रश्न आहे, जून 2025 ला तुमचं लग्न झालं? नाही जून 2025 नाही, ती अफवा आहे. म्हणजे ते लोकांसाठी आहे. जून 2000 आमचं मे मध्ये लग्न झालं, 9 मे ला झालं. हा, आणि आम्ही यांनी गुपचूप लग्न केलं लपवून ठेवलंय. टॅगलाईन वाचल्या का तू की निरंजन कुलकर्णी यांनी गुपचूप केले लग्न, पळून जाऊन केले लग्न, असं काही नाहीये. घरच्यांना घेऊन जाऊन केलेलं लग्न होतं. फक्त ते लिमिटेड लोकांमध्ये. आणि आम्हाला आहे ना डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं कुठेतरी असं छान ठिकाणी जाऊन, कारण आम्ही खूप ट्रॅव्हल करत होतो गेल्या काही वर्षांपासून. आणि तेव्हा मी एका ठिकाणी आय थिंक सिंगापूर का मलेशियाच्या बीचवरती आपण गेलो, तेव्हा मी तिला मनातला अशी इच्छा, यार काय बीच आहे मस्त, असं कुठेतरी आपलं लग्न झालं तर असं बरं वाटेल. तर तिच्या डोक्यात ते होतं. तर तिने मोरजिमला करायचं असं ठरवलं, आपण मोरजिम साईडला लग्न करूया. सो आम्ही तिकडे जाऊन गोव्याच्या पुढे अजून म्हणजे गोव्यातच आहे, पण तिकडे जाऊन आम्ही लग्न केलं. लिमिटेड लोक घरातले जे काही आहेत ते, आणि ते खूप छान लग्न झालं. हा, मला ना ते सगळं शांत पद्धतीने सगळे ते संस्कार म्हणा, ते मंत्र म्हणा, ते घाई गोंधळात नव्हते करायचे. आणि असं कुठेतरी छान समुद्र किनारा आहे, त्याच्यासमोर आपण असं साक्षीने वगैरे. किती तारीखला लग्न केलं? हा, ते मेन आहे ना, ते कळलं त्याला. 9 मे ला झालं. 9 मे. अरे यार, जूनला टाकलं तुम्ही, फसवलं. हा, म्हणजे काय केलं आम्ही, सगळं बाहेर फिरून आलो. कारण आमचे ट्रॅव्हल प्लॅन ठरलेले होते. आणि अचानक घरच्यांनी सांगितले की नाही नोव्हेंबर डिसेंबरला कशाला लग्न करतात, आत्ता मुहूर्त आहेत, आत्ता करा. तर म्हटलं अगं नाही, आम्हाला ना आता या कंट्रीमध्ये जायचं, आम्ही ठरवलंय. ते बोलले लग्न करा आणि मग फिरा जिथे फिरायचं तिथे, असं घरच्यांचं होतं. सो मग आम्ही पहिले लग्न केलं आणि लगेच दुसऱ्या महिन्यात आम्ही मालदीव्स मध्ये होतो. जून मध्ये. हा, जून मध्ये आम्ही मालदीव्सवरून आलो. आणि मग त्याच्यानंतर ठरवलं की आपण सोशल मीडियावरती आता टाकायला काही हरकत नाहीये.
सो जर तू पहिला जर बघितला असेल ना तर एक प्रोमो टाईप मी असं टाकलं होतं की एक विंटेज कार आहे अशी आणि त्याच्यात हिचा चेहरा नव्हता दाखवलेला. सो सगळ्यांनी मला सांगितलं वाव निरंजन नवीन अल्बम येतोय, तुझी आता मालिका संपली आहे आणि आता तू काहीतरी वेगळा एक अल्बम करतोयस का मूवी करतोय त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यावरती मी टाकलं पण नव्हतं की सगळ्यांना बऱ्याच जण अरे हा काय लग्न करणार हा नाही लग्न करणार असं ते होतं पहिल्यापासून. सो झालं लग्न आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही तो एक प्रोमो टाईप टाकला आणि मग नंतर लगेच एका आठवड्यानंतर मग मी सांगितलं की मी आता लग्न बंधनात अडकलेलो आहे. ती विंटेज कार आणि काय होतं म्हणजे ते असंच एक इच्छा होती आमची की 1964 ची विंटेज मर्सिडीज होती ती. सो त्याच्यातून आम्ही आमच्या लग्नाच्या सेटवरती जातोय आणि आम्ही एंट्री घेतोय. सो आम्ही खूप त्या गाडीतून आम्ही थोडासा प्रवास केला आणि तिथपर्यंत आम्ही जिथे आमचं लग्न झालं ज्या बीच वरती झालं तर तिथे आम्ही पोहोचलो त्या आणि ती खूप मजा आली ते सगळं एक एक करायला. आणि जर तू बघशील ना जर सोशल मीडियावरती काही व्हिडिओज वगैरे आहेतच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला आहेत, युट्यूबला आहेत काही. सो त्याच्यामध्ये बघशील तर एकच पद्धतीने लग्न नाहीये. सो आम्ही आपलं पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा केला. त्याच्या आधी आम्ही हळद वगैरे जे काही होतं ते आम्ही पंजाबी स्टाईल म्हणा किंवा ढोल वगैरे ते असं पंजाबी ढोल वगैरे वागून आम्ही हळद केली, संगीत केलं. कॅथलिक टाईप मध्ये जे असतं ना ते रिसेप्शन जे असतं ना तर आम्ही ते असं त्या बीच वरती असं सगळं तो सेट हे केला होता आणि ते एक वेगळंच होतं म्हणजे सगळ्या थीम आम्ही एक यूज केला आणि ते इव्हेंट करायला खूप असं छान मजा आली. आणि त्या इव्हेंट प्लॅनर आम्ही दोघं होते, हिच्या घरची फॅमिली होती आम्हाला सपोर्ट करायला. सो तो एकंदरीत खूप मोठा इव्हेंट झाला. आम्ही जेव्हा बघितलं ना ते फोटो तेव्हा ते कॅथलिक पद्धतीने वगैरे ते फोटो होते तर असं वाटलं की अच्छा निरंजनने कोणत्या तरी कॅथलिक मुलीशी लग्न केलंय काहीतरी. तुला हे वाटणं साहजिक आहे कारण ते असं तिचं आडनाव बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये किंवा चॅनल्सनी ना ते गुरम असं केलं ना काहीतरी. सो साऊथ इंडियन किंवा ख्रिश्चन असं होतं पण ती महाराष्ट्रीयनच आहे, मराठी आहे. माझं नाव मनीषा गुराम आहे आणि मी मालवण कट्ट्याची आहे. सो मी प्रॉपर कोकणी आहे पण सगळ्यांना वाटतं की मी साऊथ इंडियन आहे बिकॉज त्यांना वाटतं गुरम आडनाव आहे. येस. सो मनीषा आपली कोकणातली आहे. सो हा गैरसमज आज मी मज्जा पिंकडून दूर करते सगळ्यांचा की निरंजनची बायको कोणतीही म्हणजे साऊथ इंडियन नाहीये किंवा कॅथलिक नाहीये तर ती महाराष्ट्रीयन आहे आणि कोकणातली आहे. खूप आभार तुझे, तुमच्या टीमचे, तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार. कारण बऱ्याच जणांनी अरे ती खूप मला प्रश्न तशीच दिसते Oh my God. ती तशीच दिसते किंवा ती तशीच राहते ती तिचं तसं आहे. बँड्रा गेले ती त्यामुळे मे बी त्याच्यामुळे वाटतं ती आता कुलकर्णी झाली होते म्हणजे हळूहळू होते. दोन एक वर्षात ती तुम्हाला प्रॉपर कुलकर्णी प्रॉपर. येस. गुढीपाडवा विशेष आज आपण भेटलोय तर 2026 हे वर्ष मनीषा आणि निरंजनसाठी कसं असणार आहे हे आपल्या त्यांच्याकडून जाणून घेऊ. खूप साऱ्या गोष्टी करायच्या, सेव्हिंग करायचंय जे आता आम्ही खूप असं उधळले म्हणण्यापेक्षा आमच्या आनंदासाठी जे आम्हाला वाटलं की आम्हाला हे करायचंय कारण एक कुठेतरी इच्छा होती पहिल्यापासून की असं एक छान साजरीकरण करायचं आपल्या लोकांनाच घेऊन. सो ते केलं आणि आता 2026 मध्ये थोडंसं जरा स्वतःकडे लक्ष द्यायचंय, काळजी घ्यायची एकमेकांची. म्हणजे हिचा खूप अट्टहास असतो की निरंजन रुटीन लाव. पण शूटच्या डेट आणि इतकं गडबड असतं ना की मी कधीतरी असं रुटीन लावायला लावतो आणि लगेच फोन येतो उद्या सकाळी 6:30ची शिफ्ट आहे. म्हणजे मला घरी उठून सेटवरती पोचायला 5:30 वगैरे घरे आधी तयारी करावी लागते आणि मग पुढे जावं लागतं, मग शूट करा आणि इतका दमून येतो की मग नंतर मग काही ना काहीतरी राहतं, जिमला जाणं राहतं, आपलं खाणं पिणं कुठेतरी स्किप होतं. पण यावेळेला तिने असं ठरवलं की मी तुला जे करून देईन, मी तुला जो डाएट प्लॅन देईन त्यालाच फॉलो करायचं, त्याच्या व्यतिरिक्त इकडचं तिकडे काही खायचं नाहीये. आता इतकं रिजिड नाहीये पण एक बॅलन्स आणि मॉडरेशन असला पाहिजे कारण 2025 मध्ये लग्न असल्यामुळे त्याच्यानंतर सगळे सण असल्यामुळे आम्ही खूप म्हणजे आमची तोंडावरचा ताबा रुटीन खराब झालं. तिचं व्यवस्थित चाललंय का, माझा प्रॉब्लेम येतो की मला ना कंट्रोल जमत नाही. म्हणजे खाण्यावरती म्हणजे असं नाही की मी खूप खातो पण मला ना ते आवडतात सगळे पदार्थ खायला. खूप म्हणजे काही सांगतो चटपटीत पदार्थ, फोडणी टाकलेले पदार्थ मी घरी पण करतो. त्याला फोडणी बिडणी टाकून वगैरे मी ही उठायच्या आधी ना मी सकाळी नाश्ता वगैरे करून तयार करून मी खाल्लेला असतो अर्धा आणि हिला ठेवलेला असतो. ते आज पण हे म्हणजे सगळ्या जेवणात आम्हाला खूप छान अशी फोडणी लागते तिखट. सो ते एक आहे निरंजनचं. म्हणजे ही कधी कधी माझं पोट बिघडलं वगैरे असेल तर ती खिचडी करते छान अशी आणि मी म्हणतो की अगं ते तेल कर ना जरा वरती, ते बाबा करतात ना, ते तुला शिकवले ना बाबांनी. सो ती देते करून.
सो 2026चा बेसिकली आय थिंक फिटनेसवर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला ट्रॅव्हल करायला खूप अरे आवडतं, हो. त्याच्यामुळे ऑफकोर्स आता काहीतरी नवीन कंट्री किंवा काहीतरी नवीन जागा एक्सप्लोअर सुद्धा करू. तुम्ही सारखं दोघं जण मगापासून ट्रॅव्हल बोलताय, म्हणजे काय, म्हणजे ट्रॅव्हलमुळे एकत्र आलायत की काय, म्हणजे ट्रॅव्हल समीकरण प्रेम काय? आहे असं झालंय ते. हा. आणि ट्रॅव्हल मुळे प्रेम जमलंय कुठे असं. भेटली मनीषा? ऍक्च्युली मी कन्सल्ट घ्यायला गेलो तिच्याकडे. कन्सर्ट फॉलो नाही केला? हिला फॉलो केलं. सो खूप छान बोलते, इतकी काम आहे ते, एकदम शांत आहे. इतके आपले चढ उतार होत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या दरम्यान आपल्याबरोबर कोणीतरी समजवणारं हवं, आपल्याला समजून घेणारं हवं. खास करून समजवणारे खूप मिळतात, समजून घेणारं कमी असतं कोणतरी आयुष्यात. तर ते मनीषाने पूर्ण केलं. आणि त्याच दरम्यान भेट झाली. मग नंतर मला कळलं की ही ट्रॅव्हलर आहे. मग मी विचारलं की तुमच्या ग्रुप बरोबर मी येऊ का, कारण माझं शूट चाललंय, मी शूटमधून आता थोडासा वेळ काढू शकतो. जर 3-4 दिवसांचा असेल, आठवडाभराचा असेल तरी पण मी काढू शकतो. सो आम्ही आय थिंक पहिली काश्मीर हो, म्हणजे trip केली. काश्मीरच्या आधी आपण अक्कलकोट वगैरे आम्ही जातच गोवा होतो. वगैरे होतं. आमचं पण असं फिरणं वगैरे होतं, तुळजापूर होतं वगैरे. आम्ही हो. देवदर्शन सगळे मित्र वगैरे आमचा ग्रुप आहे, एकत्र. तर आम्ही करत होतो. मग नंतर मी म्हटलं अगं मला अजून कुठेतरी बाहेर पण फिरायचंय, भारताच्या बाहेर फिरायचंय. ती बरेचसे कंट्री फिरलेली आहे, त्यामुळे म्हटलं मला आता ते पण बघायची इच्छा आहे. सो ती बोलते मी तुला प्लॅन करून देते, तू जा. मी म्हटलं नाही माझ्याबरोबर कोणतरी पाहिजे, मी एकटा वगैरे मी शक्यच नाही. सो हिच्यामुळे मी बाहेर पडायला लागलो आणि मी प्रेमातच पडलो, म्हणजे आधी निसर्गाच्या, आणि मग नंतर मनीषाचा. येस, मनीषा, तुम्ही दोघंही खूप अपोज आहात. म्हणजे मी साधारण 1-1.5 तास झाला यांच्या घरी आहे. सो मी नोटीस करते मगासपासून. निरंजनची आई खूप स्वीट आहे अरे वा. आणि निरंजन सारखीच आहे, तिला खूप आवडतं बोलायला. आणि मनीषा थोडीशी अपोज आहे, दोघं विरुद्ध आहेत. हो. सो कसं जमवून घेतेस इथे आल्यानंतर? किंवा मला असं वाटतं आई बाबांशी असं वेगळं काही जमवावं लागत नाही, कारण ते स्वतःच खूप डिसिप्लिन आहेत. म्हणजे ते सकाळी लवकर उठतात आई बाबा 4-5 वाजता. त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण हे वाडा झाडणं असतं, बाबा वॉकिंगला जातात. त्यामुळे मी जे बाकीच्यांना शिकवते, माझ्या पेशंट्सना, ते सगळं ऑलरेडी ते करतात. त्यामुळे मला असं इथे येऊन वेगळं असं काही जमवावं नाही लागलं. आणि निरंजनचा स्वभाव खूपच चांगला आहे. मग म्हणजे जुळवावं निरंजनशी लागलं? नाही, तसं पण नाहीये. ऍक्च्युली मला असं वाटतं की आम्ही मोर दॅन पार्टनर, असे बेस्ट फ्रेंड सारखेच राहतो. म्हणजे त्याला जे आवडतं ते मला आवडतं, असं मला भूक लागली असेल तर त्याला भूक लागते. सो या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप कम्पॅटेबल होतात. मग त्याच्यामुळे तेही जुळवून घ्यावं नाही लागलं. सगळ्यात भारी म्हणजे काय माहिती का, हिचा एंटरटेनर मी आहे. ती बऱ्याचदा ना, मी खूप असं काहीतरी आता तू बघतेच मी कंटिन्यू, मी काही ना काहीतरी मध्येच काहीतरी जोक क्रॅक कर किंवा काहीतरी उड्या मार, हे मी एका जागी नीट नसतो. तर ते दिवसभरात आहे ना, ती काम करताना तिचा स्ट्रेस फ्री होण्यासाठी आहे ना, ती सतत अशी बघते आणि ती हसत असते घरात. मला हा काय करतोय, याचं काहीतरी वेगळंच चाललंय, याचं काहीतरी काय रुटीन, आता मी इकडे चाललोय, आता मी तिकडे चाललोय, मी आता हे करतोय. घरात असेल तरी पण रुटीन ऍक्च्युली खूप वेगळं आहे. वेगळं आहे, कम्प्लीट वेगळं आहे. म्हणजे ती म्हणजे सकाळी उठल्यापासून ती जे काय खात असते ना, तर ते मी फक्त बघतो, हिरवं दिसतंय आज, पिवळं दिसतंय काय ते. म्हटलं नको, आपण त्याच्याऐवजी पोहे करूयात, मग त्याच्यानंतर उपमा करूयात. मग मी म्हटलं तुझं चालू दे, कर. ती बोलते घे हे खा, हे चांगलं असतं. मग ती काहीतरी अजून 2 गोष्टी मला सांगते, हे खाल्ल्यानंतर तुझा ते त्रास होतोय, मग एखादा त्रास काढते ती माझा. मग त्याच्यावरती हे खाल्लं ना की अंजीर खाल्लं की असं होईल तसं होईल. म्हटलं हो ग, ते इथून ना इथे खाली उतरत नाहीये, ते जरा उतरण्यासाठी ना जरा चहा कर ना. ती बोलते अरे ऍसिडिटी होते ना तुला, नको चहा वगैरे. मी म्हटलं आजचा दिवस दे, उद्यापासून बंद. चहा प्रेमी आहे मी खूप. सो असं हे आमचं बॅलन्स चाललंय बेसिकली. कुलकर्ण्यांच्या घरात तुझा पहिलाच गुढीपाडवा आहे, काय स्पेशल तयारी केलीस? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला रांगोळी काढायला खूप आवडते. सो रांगोळी Yes. काढली आहे गुढीच्या समोर. त्याच्यानंतर ऑफकोर्स इथे वाड्यातच खूप झाड आहेत. म्हणजे तू जर बघशील आंब्याची डाळ जी लावली आहे ती इकडची आहेत, आपल्या आंब्याच्या झाडाची. yes. हे समोरचं मागे- जे झाड आहे तिकडे. Yes. कडुलिंबाचं झाड पण आहे. सो ती पानं सुद्धा इकडचीच आहे. त्यामुळे आम्हाला अशी वेगळी तयारी करावी नाही लागली. ऑब्व्हियसली वस्त्र आहे, बांबू आहे, ती सगळी तयारी आम्ही केली आणि पूजा केली व्यवस्थित. श्रीखंडाचं Yes. नैवेद्य दाखवलं. आणि आणखीन एक सांगायचं की तिची पहिली वटपौर्णिमा होती ना, तेव्हा मी काही वर्षापूर्वी ना एवढंसं छोटंसं वडाचं झाड इकडे मागच्या साईडला हे लावलेलं होतं. आणि
2-3 वर्षात ते एवढं मोठं झालं, जे मागे इथे वडाचं झाड तिला दिसलं यावर्षी आणि या वर्षी तिने त्या पहिली म्हणजे या वडाच्या झाडाची पहिली पूजा हिने केली आहे. येस सो सगळंच इकडे जर निसर्गरम्य असं जे काही आहे म्हणजे सगळी झाडं फुलं वगैरे, मागे तर छान अशी बाग आहे आमची फुलांची. सो ते घरातच सगळं काही आहे, जे इथे सगळं दिसतंय ते घरातलंच आहे. आणि आय थिंक ह्यांचं विशेष म्हणजे सगळं कुटुंब एकत्र येतं आणि ते सगळे सण एकत्र साजरे करतात. सो भाचे मंडळी असतात, ते हे सगळी तयारी जी केली आहे ते त्यांनी येऊन केली. सो प्रत्येक जण सहभागी होतो सणांमध्ये. सो ते मला खूपच आवडतं इथे. पहिला गुढीपाडवा आहे, तर निरंजनने तुला काय गिफ्ट केलं? ही साडी ऍक्च्युली त्यानेच अरे गिफ्ट पण Yes. निरंजन म्हणजे सतत काही ना काहीतरी सरप्राईजेस देत असतो. सो हा म्हणजे काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी मी कुठे Chocolates गेलो, देणं किंवा काही ना काहीतरी चालू असतं. हो. 1-2 दिवसाआड मला कळलं ना की आता जरा बोर होतंय काहीतरी, तर मग काय गिफ्ट कोणाला घ्यायचं? आता कोणतरी हक्काची व्यक्ती आहेच ना आपल्या आयुष्यात, मग तिलाच घेऊया. न्यूट्रिशनिस्ट बायको आहे, जो निरंजनच्या ताटावर मनीषाचं किती लक्ष असतं? किंवा आता जसं की गुढीपाडवा आहे, तर श्रीखंड आज निरंजनला खायला मिळणार की नाही मिळणार? नाही मिळेल. त्या बाबतीत मला असं वाटत नाही की काही कंट्रोलिंग पॉवर आहे माझी. म्हणजे त्याला जे आवडतं ते सगळं खातो. पण ऑफकोर्स त्याला एक कळलंय की मॉडरेशन आणि पोर्शन कंट्रोल हे करावं लागतं. सो सध्या गेल्या 1 वर्षात त्याने ते खूप छान केलंय. थँक्यू. मला रोज ओरडा पडतो, म्हणजे ओरडा म्हणजे असं नाही, पण ती ना तिला ओरडता येत ती नाही. ओरडते पण ती ओय, असं काहीतरी ती इतका छान ह्याच्यात ती असं एक्सप्लेन करत नाही की याच्याने हे होईल तुला, तर नको ना जरा थोडं तर ते ऐकूनच माझं ना असं गिल्ट येतो मला. आणि मी जवळपास 2-4 दिवस नाही खात, पण ती बरोबर नसेल ना तर मग माझं गडबड होते सगळी. म्हणजे मी पटकन जातो वडापावच्या गाडीवरती लक्ष. हो म्हणजे आम्ही एकत्र असलो तर डेफिनेटली हेल्दी खाणं होतं. पण तो एकटा असेल तर मग तोच काहीतरी घेऊन येणार, पाणीपुरी किंवा प्लीज मी एक वडापाव आणलाय तो खाशील का? मग माझं असं होतं की ठीक आहे चालेल आता खाऊयात. सो माझा असा बदल झालाय की माझी फेवरेट डिश वरण भात होती, पण आता झाली आहे ती वडापाव आणि मिसळपाव. थँक्स टू हिम. सो हा बदल होऊ शकतो जेव्हा न्यूट्रिशनिस्ट बायको एका घरात असते, तेव्हा तिच्यामुळे होणारे बदल कमी होऊन नवऱ्यामुळे होणारे बदल जास्त होऊ शकतात. येस. गुढीपाडवा दिवशी आज गुढीपाडवा म्हणजे आपण सेलिब्रेट करतोय, सो त्यानिमित्त कडुनिंबाचं सगळ्यात महत्व अधिक आहे. सो काय सांगशील तू त्याबद्दल? तुला काय माहिती? कडू, लिंब याच्या पलीकडे सगळे गुणधर्म वगैरे काय असतील ते या डॉक्टर लोकांना सगळे काय मनीषाकडून ऐकूयात ते. कारण सो गुढीपाडव्यात बेसिकली कडुलिंब ह्याच्यासाठी वापरतात की ऋतू चेंज होत असतात. सो आपल्या बॉडीमध्ये हीट वाढते जेव्हा आपण गरमी सुरू होते आता. सो कडुलिंबामध्ये बेसिकली अँटीव्हायरल, अँटी फंगल किंवा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्याच्यामुळे आपलं इन्फ्लमेशन कमी होतं बॉडीतलं, डायजेशन इम्प्रूव्ह होतं. जसं कडुलिंब आणि गूळ आपण एकत्र खातो. सो गूळ हा बेसिकली डायजेशनसाठी खूप चांगला असतो. किंवा त्यात आपण जिरे आहे, धणे आहेत, हे सगळं मिक्स करून आपण तो नैवेद्य दाखवतो. सो त्याच्यामुळे कडुलिंब आणि हे सगळं एकत्र केल्यामुळे उष्णता कमी होण्यासाठी खूप मदत होते शरीरात. आणि इनफॅक्ट आता जर तू बघशील तर हळद आणि कडुलिंब असं मिक्स करून इवन कॅन्सर पेशंट्सना आपण ते देतो, कारण ते अँटी कॅन्सरस सुद्धा आहे. आणि महिलांसाठी तर खूपच छान आहे, कारण तुमचे जे फर्टिलिटीचे इश्यूज असतात किंवा PCOS आहे, एंडोमेट्रिओसिस आहे, या सगळ्या गोष्टींसाठी ते इन्फ्लमेशन तुमचं कमी करतं. सो खूपच छान आहे. आणि मला आपल्या सणांचं ते एक खूप आवडतं की आपलं आयुर्वेदिक जे उपचार आहेत प्लस म्हणजे सगळे असे म्हणतात की नुसतं आपण गोडच पदार्थ खातो, पण तसं नाही आहे. एक खूप सायन्स बॅक्ड आपले सण आहेत. सो कडुलिंब हे खरंच म्हणजे खूप गुणकारी आणि उपचारी आहे या सणामध्ये. बापरे, किती छान बोलते रे निरंजन. बापरे, खरंच छान बोलते. एवढा अभ्यास म्हणजे ना मला असं झालं की बापरे कोण ऐसा ऐकत होते, मला भारी वाटतं. हे तू आता जसं झालं ना, तुम्ही पण असे झाले असेल ना आता ऐकण्यासाठी, तर माझं हे रोज होतं असं. मी सकाळी उठल्यानंतर मी काही गडबड करायला गेलो तर इतक्या प्रेमाने, म्हणजे मी चुकलो ना तरी पण ती असंच सांगते की, आणि मग मी ना असं ऐकत असतो, ओ माय गॉड, हे सगळं प्रत्येक शब्द आणि ते काय काय शब्द पण इतके स्पष्ट आहेत ना. हा हे असे आम्ही विचार करतो अरे अरे हा शब्द बोलायचा आपल्याला. बापरे, खूपच छान बोलते रे ती. आता म्हणजे शांत आहे ती. ते शांतपणे तिने अभ्यास केला या सगळ्या गोष्टींचा. आपण कसे उधळे. सो या गप्पा अशा सुरू राहतील. त्या गप्पांमध्येच आपण एक छोटासा गेम खेळूया. बघूया हे दोघं एकमेकांना किती ओळखतात. बापरे, ओ माय गॉड. बापरे. सो आता आपण एक गेम खेळतोय निरंजन आणि मनीषा बरोबर. हाऊ वेल डू यू नो इच अदर. ओके, बघूया. सगळ्यात पहिला सोपा प्रश्न. हा,
एकदम सोपे सोपे प्रश्न विचार. हो ना. एकमेकांची बर्थडे. 5 ऑगस्ट, 8 ऑगस्ट. ओके. येस. एकमेकांची फेवरेट क्वालिटी. याच्यावर तुम्ही निबंध लिहू शकतो बुवा. बोलून दाखवूया आपण, निबंध बोलून दाखवूया. हा, चालेल. येस. बापरे, कळू तू दे. खूप अजून लिहिते. मी लिहिते. एका शब्दात लिहिलं. मला पण लिहावं लागेल मग नाही काहीतरी. नाही, आता नाही आता बघू का मी काय. नाही, ती दाखवणार ना, प्रेक्षकांना दाखव. गुड ह्युमर, सपोर्टिव्ह नेचर अँड ऑलवेज मोटिवेटिंग. ओके. अरे आणि थँक्यू. तू? स्वभाव. बस एका शब्दात सगळं आलं. सगळं आलं. कोणाला सर्वात जास्त शॉपिंग करायला आवडते? मला. सगळ्यात पटकन राग कोणाला येतो? निरंजन. मला. शीघ्र गोपी. आता एक आहे, कोणती डिश तुझ्यासाठी मनीषाला आवडत नाही, कोणती डिश निरंजनला आवडत नाही? आवडत नाही. मनीषाला आवडत नाही. अच्छा. हा मला माहिती आहे. भाजी एक कोणती भाजी? भाज्यांचीच नावं आठवत नाही. कशी दिसते ती भाजी? हिरवी आहे. हिरव्याच असतात भाज्या. 36 आठव, आकडा आहे आठव. भाज्यांशी आठव, माझं. आठव. तरी पण ठीक आहे, चल. दाखवू? बघूया, आपण विचारूया. एकदा चेक करशील निरंजनने काय उत्तर लिहिलं? कारलं. बरोबर. ओके. आणि मी असं स्पेसिफिक नाही लिहिलंय, पण ज्याच्यात फोडणी नसते बेसिकली ते त्याला काहीच आवडत अरे नाही. यार, तू फोडणी ना माझी आज फोडणी घालणार आहे माझी पूर्ण. नाही, कारण मला पण आता खूप मिरच्या खाव्या लागतायत ना. येस. मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कळलं की तिला आहे ना विशेष राग आहे. मी या गोष्टी पण ती कधी व्यक्त नाही केलाय तिने तिने. असा मी व्यक्त केला. जे काय फोडणी किंवा फास्ट फूड जे काही खातो ना, पण मी हे कमी करेन. या 2026 मध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतोय की मी या गोष्टी कमी करेन. फोडणी खरंच कमी करेन. ती माझ्या काळजीपोटीच म्हणते, हेही मला कळतंय. पण मला लगेच थोडं ऍसिडिटी वगैरे असं थोडं वाटतं. आणि मी ट्रॅव्हल वगैरे खूप करत असतो, त्यामुळे पण मी स्पायसी खूप आवडतो आणि मग त्यामुळे मग ऍसिडिटी पण वाढते. ओके. पहिलं क्रश सेलिब्रिटी कोण आहे? अरे वा. एकमेकांचं. एकमेकांचं. अरे बापरे, हे मला खरंच माहित नाही हा निरंजन. तू माझं लिहू शकतोस. हा प्रश्न मी तुला खूप वेळा विचारला. पण मला नाही आहे. तुझं नाहीये ना फिमेल सेलिब्रिटी? मला सगळे छान, म्हणजे आता प्रियांका चोप्रा पण खूप छान आहेत, त्या आवडतात. खूप सारे आहेत. आणि हिचं? हिचं शाहरुख खान. ओके. हा, मी प्रियांका जाहीर चोप्राच लिहिलं. जग जाहीर आहे ते. एकमेकांची वाईट सवय. लेट झोपणं. तो Same. लेट हा, झोपतो म्हणजे- खूप. आणि माझ्यामुळे हिचं रुटीन खराब होतं, कारण मला यायला घरी बऱ्याचदा उशीर झाला तर मग जेवण पण आजकाल तू लिहायची हा तिची? तिची मी लिहायची आहे का? हा. वाईट सवय लिहायची. हा, मला ऐकायची ती काय वाईट करू शकते. ती सगळं छान आहे रे तिच्या. बापरे. मला एवढा नाही, वेळ असेल नसतो एवढा काहीतरी. ऑब्झर्व करायला. नाही नाही, लिहावी लागेल. आहे, आहे. 8 एक महिने गोष्ट झाले. आहे. 8 महिने झाले. विसरतेस का तू मी सांगितलेल्या गोष्टी? हा, हा. ते आहे तिचं. तो ना त्याला बोलायला इतकं आवडतं की तो म्हणजे 10-15 गोष्टी एकत्र सांगतो. मग त्यामुळे मग ऑब्व्हियसली मी विसरणार. विसरणार काहीतरी. आणि मग नंतर मी असं. तिला सांगतो की अगं मी तुला सांगितलं होतं ना, तर ती बोलते अरे सॉरी, ते क्लायंटचं आलं, असं आलं, तसं आलं ते. तर मग ती म्हटलं बरं ठीक आहे, नाही तू ऑब्व्हियसली होऊ शकतं तुझ्या बाबतीत, पण हा ते आहे. बाकी अजून आहे ना, आत्ताचे 8 महिने 9 महिने झाले. मित्र मैत्रिणी असतो आपण, ते आपल्या सगळ्यांचेच आवडत अजून असतात. त्याच झोन अजून मध्ये हा आपण. तर अजून अशा खोड्या मी काढल्या नाहीयेत अजून काही तिच्या. सो आता लिहायचा हा, सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द एकमेकांच्या तोंडून. अच्छा. बाबा. गुणी. तिला मी सारखं गुणी म्हणत असतो. गुणी. त्याने मला नावच ठेवलंय गुणी. गुणी गुणी मुलगी आहे. अरे अरे काय होता आता ना, असं ते कॅमेरा समोर जर विचारलं ना, मी दिवसभरात तिला इतकी विशेषणं देत असतो ना. पण तिच्या तोंडून सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द लिहायचा. हो तेच ना, तिच्या माझ्यासाठी ना. जनरल शब्द. जनरल ती डाएट. डाएट तर करेक्ट करेक्ट, डाएट तर तिचं असतंच हे. पण ती आहे ना काय ती दरवेळेला
ती म्हणजे नकारात्मक ती काही कुठल्या ह्याला रिस्पॉन्सच नाही करत. तिच्या ह्याच्यात दरवेळेला पॉझिटिव्ह असतं. तर मला ना ती दरवेळेला असं होईल 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 हा शब्द येईल, हा होईल, आणि माझं असं आहे की नको जाऊ दे ना, नाही जायचं, असं नाही, इकडे नाही तिकडे नाही, अगं नाही होणार. तर तिचं होणार हे हा एक शब्द असतोच. ओके ठीक आहे, होईल, तू करून बघ हे वगैरे. तर ते असं तिचं सतत चालू असतं. पॉझिटिव्ह गोष्ट तिच्या सारख्या चालू असतं. येस. सगळ्यात जास्त सोशल मीडिया स्टॉक कोण करतं? आय थिंक निरंजन. स्टॉक म्हणता येणार नाही, पण मी तो सतत जास्त काय असतो. चाललंय इंडस्ट्रीमध्ये ते बघणं फार गरजेचं असतं, की काय चाललंय आता मार्केटमध्ये, काय लागतंय, की काय ट्रेंडिंग आहे. तर ते बघण्यासाठी मी कंटिन्यू, कारण माझं फील्डच हे. आणि हिचं बरोबर. कसं आहे की हिचं एक लिमिट म्हणजे म्हणतात ते, की या सगळ्या त्यांची वेगळी तारका विश्वापासून ती कम्प्लीट लांब दूर आहे. हिडन टॅलेंट. हिडन टॅलेंट मला आत्ता म्हणजे गेल्या लग्नानंतरच कळलं की एरियल योगा ही खूप छान करते, आणि तिचे व्हिडिओज पण आहेत. आणि मागे कधी आपण गेलेलो तर तिने मी तिच्या सेशनला गेलो होतो, एरियल योगाचं होतं, तर तिने मला पण शिकवलं. आणि ते खूप कठीण असतं, उलट वगैरे ते करेक्ट 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 करेक्ट. इव्हन आता वुमन्स डेला पण मी टाकली होती ती. सो ते तिचं हिडन टॅलेंट मला नंतर कळलं. ती योगा करते एवढं वगैरे सगळं माहिती होतं, योगा शिकवते हेही माहिती होतं, पण एरियल योगा हा प्रकार जो आहे हा हिच्यामुळे मला कळला. आणि ती म्हणजे जातेच ती करतेच, म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा ती असतेच एरियलला. आणि निरंजनचं हिडन टॅलेंट. मला असं वाटतं की तो खूप मल्टी टॅलेंटेड आहे. म्हणजे तो छान गातो हे मला ऍक्च्युली आत्ता कळलं, कारण आधी कधी माझ्यासमोर तेवढं गायला नव्हतं. सो खरंच खूप छान गातो. तो छान कुक करतो. सो एक नवीन मला कळलं की त्याला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. सो आम्ही जेव्हा एकत्र जेवण बनवत असतो तर सगळ्यात छान तो बनवतो. तर त्याला तेच म्हणते की तुझ्या हाताला खूप छान चव आहे. सो येस, जेवणाची फोडणी निरंजन. तू आता हीच चांगली, आता तू सुरू झाली, फोडणीवर येऊ नका. जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा फोडणीच आठवते. पण तडका पाहिजे की नाही. आमच्या सिरियल मध्ये असं असतं की आमची अशी जर नुसती मुळमुळी सिरियल चालू असेल आणि अचानक आहे ना लोक वैतागतात, मग ते असं तडका, अभिनयाचा तडका हवाच. आता शेवटचा प्रश्न, मी खूप मोठा नाही करत आहे गेम. एकमेकांच्या आईची बर्थ डेट लिहायची. एकमेकांच्या आईची. सॉरी आधीच सॉरी म्हणतो मी, पण प्रयत्न तरी कर. हो मी करतो प्रयत्न. महिना तरी लिही. महिना लिहू, महिना माहिती, महिना लिही. आई ना 14 ऑक्टोबर. 20 किंवा 22 जानेवारी. असं म्हणायचं. 20 जानेवारी. माझं पहिलं तेच होतं, कारण मी सेलिब्रेट केलेलं आम्ही, मी खास त्यांच्यासाठी सासूबाईंसाठी असा केक वगैरे घेऊन गेलेलो वगैरे. बरोबर. सो मला जॅन मधलं आठवत होतं 20 जानेवारी ना. अरे तरी पण मी म्हटलं आज घरचं जेवण जेवायचंय, वाड्यात जेवायचंय, सून आली, उगाच काही नको, शांततेचा, माझ्या आईची बर्थडे नाही माहिती वगैरे असं नको व्हायला, म्हणून मी 22 पण लिहून ठेवली. अगं मला 22च होतं डोक्यामध्ये, तुझं आज काय करत, म्हणून मी ते 22च होतं, पण 20 आहे. आणि ते पण ऑन कॅमेरा. ऑन कॅमेरा, म्हणजे आज तर. आणि त्यात पहिलाच महिना आईच्या बर्थडेचा, त्यामुळे ते लक्षात राहिलंच पाहिजे ना. जानेवारी. हो ते होतं माझ्या, की नवीन वर्ष चालू झालं आणि आपण सासूबाईंचा बर्थडे, बरोबर. आईंचा बर्थडे आम्ही तिकडे. गेम बघायला गेलं तर दोघांनी सिमिलरच आन्सर दिले, सो दोघंही विन. वाव, थँक्यू. सो गेम मध्ये हिडन टॅलेंट सांगितलं आपल्याला मनीषाने निरंजनचं, की तो खूप सुंदर गातो. सो गुढीपाडवा का कोण असतो गाताना फोडणी ऐकायला येते. नाही. तुम्ही दोघींनी जे काय केलं ना आज माझं, आज काहीतरी हिडन टॅलेंट फोडणी. आज फोडणीच जेवण आहे. पण तत्पूर्वी निरंजन, मला असं वाटतं तू एक छानसं गाणं मनीषासाठी गाणं नाही गायला पाहिजे. नो सॉरी. गाणं वगैरे हिने काय उगाच, हिडन टॅलेंट. मी ते ना घरात असंच गात असतो, असंच आम्ही पण असंच फिरताना, तर ऐकणार. असं नाहीये काही, आम्ही असंच ऐकणार. असंच. आता सध्या सुखाचा संसार चाललाय, तर एक मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं, मला सांगा. मस्त. निरंजनसाठी खूप टाळ्या. निरंजनचा आवाज खरंच खूप सुंदर आहे आणि ऐकत राहावासा वाटणारा आहे. सो हे गाणं अर्थात त्यांच्या सुखी संसारासाठी होतं. गुढीपाडवा स्पेशल इंटरव्ह्यू आहे आणि काय म्हणतो आपण, मराठी संस्कृतीत उखाणा घेतल्याशिवाय हा इंटरव्ह्यू पूर्ण होणार नाही माझा. सो आपण सुरुवात करूया मनीषापासून. ब्रेक. ब्रेक मनीषापासून. ओ नो.
साखरेच्या गाठी, कडुलिंबाचा तुरा, निरंजन रावांना आवडतो साजूक तुपाचा शिरा. वा, छान छान. Thank you. Nice. आलं माझं गोड खाण्यावरती आलं. Yes. हो नो. मला वाटलं काहीतरी फोडणीचं फोडणी वगैरे असती ना तर मजा आली असती. फोडणी असती ना हो तर ना, मजा आली actually. असती. जाऊ दे, ठीक आहे. नेक्स्ट टाइम. मी ना, हम्म. अच्छा, हा तेच आठवतंय मला ते वेळ. मला ना कविता चारोळ्या वगैरे असं छान वाटतं, नाही, पण नाही, मग त्या- मनीषाचं नाव घेऊन उखाणाच उखाणाच हवाय. व्हायला पाहिजे. Yes. बरं ठीक आहे, चालेल. काही शब्द येतात ओठातून, काही शब्द येतात ओठातून, मनीषाचं नाव येतं मात्र हृदयातून. हम्म, हम्म. वा वा. खूपच मस्त. नाईस, खूप सुंदर. येस, सो हा इंटरव्ह्यू खूप रंगात आलाय आणि आता खूप मी लांबवत नाहीये. सो काही प्रश्न आहेत ते मी विचारून हा इंटरव्ह्यू संपवते. इतका वेळ आपण गप्पा मारतोय, तुम्ही फ्रेंड्स होतात, ट्रॅव्हल पार्टनर्स होतात आणि मग आता एक नवरा बायको म्हणून हा संसार सुरू आहे. एकंदरीत तुम्ही दोघंही हा प्रवास किती एन्जॉय करताय? खूपच म्हणजे खूप स्पेशल वाटतंय ऑनेस्टली. गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात आहे आणि आम्ही दोघं ॲज नवरा बायको ती एकत्र सुरू करतोय. हे म्हणजे खरंच खूप स्पेशल आहे. ते आयुष्यभर लक्षात राहील आणि ऑफकोर्स एकत्र आम्ही बेस्ट फ्रेंड सारखेच असतो जसं मी म्हटलं. त्यामुळे हा प्रवास खूप सुखाचा वाटतो. मनीषा, मला हा प्रश्न कंटिन्यू तुलाच विचारायचा आहे की मनीषा गुराम जेव्हा मनीषा कुलकर्णी होते तर अर्थात एक पूर्ण आपण आपलं घर सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवून वेगळ्या घरी येतो. सो हा प्रत्येक मुलीसाठी एक मोठा बरोबर. बदल आहे किंवा काय आहे. सो ही ओळख तुझ्यासाठी कशी आहे आणि तू किती एन्जॉय करते? खूपच छान वाटतं. म्हणजे कुलकर्णी घराणं जसं मी म्हटलं की ते सगळे सण एकत्र येऊन करतात किंवा काहीही असू दे घरात, सगळेजण एकत्र येऊन ते साजरं करतात. त्यामुळे जसं मी म्हटलं की आई बाबा खूप शिस्तबद्ध आहेत आणि म्हणजे आई सतत मला सगळ्या गोष्टी गाईड करत असते. आम्ही छान गप्पा मारतो, प्रत्येक गोष्टीवर आमचं डिस्कशन असतं. त्यामुळे मला असं इथे येऊन असं वेगळं वाटत नाही आहे. त्यांच्या घरातलाच एक भाग असल्यासारखं आधीपासूनच वाटतं. आणि विशेष म्हणजे ऑब्व्हियसली निरंजनचा स्वभाव इतका चांगला असल्यामुळे तसं काही ॲडजस्ट करण्यासारखं वाटत नाही आहे. सो कुलकर्णी म्हणून खूपच छान वाटतं आणि जरी गुराम म्हणून कोकणातल्या जरी पद्धती असल्या वेगळ्या तरी पण इथे आल्यानंतर मला असं वाटलं की खूप सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे आम्ही जे तिथे करत होतो ते इथे सुद्धा तसंच आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणखीन एक ऍड करावं असं वाटतं की माझ्या आईबाबांचं आणि हिचं कसं जुळलं की आयुर्वेदाविषयी आईबाबांना प्रचंड प्रेम आहे. हिला पण तेवढंच. ही तिच्या क्लायंटला, पेशंट्सना सगळ्यांना हेच सांगत असते की आयुर्वेदाचं जास्त ती की तुम्ही यूज करा वगैरे. पण त्या दोघी गप्पा जेव्हा मारतात ना तर त्या खूप औषधांविषयी, या सगळ्या फूल पानं वगैरे या सगळ्या गोष्टींविषयी ते इतकं गप्पा मारत असतात. आणि माझे आजोबा हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. सो घरामध्ये कोणतरी असं परत येणं हे आमच्या कुलकर्ण्यांसाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि मनीषाच्या रूपात आम्हाला एक छान न्यूट्रिशनिस्ट मिळाली. त्यामुळे अख्खी फॅमिलीच आता जरा डाएट कॉन्शियस होण्याच्या मार्गावर. आई बाबा होते माझं सोडून, म्हणजे आता जाऊ दे, आता तुझं काय खरं नाहीये यांच्यात. पण त्याचं पण मला असं वाटतं की खूप चेंज झालंय. त्याने जिम लावली आहे, तो जिमला जातो, त्याच्यानंतर वॉक करतो. मला असं वाटतं तो आधी सुद्धा म्हणजे अथलेटिक होताच, त्याला स्पोर्ट्स वगैरे हे खूप आवडतं. पण आता तर अजूनच ते झालं. येस, लग्न झाले 8 महिने झालेत. लग्नानंतरचा काळ हा हनीमून पिरियड असा संबोधला जातो साधारण. सो कामाच्या व्यापातून थोडंसं तुझंही शेड्यूल टाईट आहे याचे, तर कधी चिडचिड होते का? एकमेकांना वेळ नाही मिळत आहे किंवा काय? किंवा निरंजनचं सकाळी 6:30ची शिफ्ट लागली आणि तो रात्री घरी आलाय? नाही, ऑनेस्टली चिडचिड नाही होत. कारण आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र करतो. म्हणजे आम्हाला असं नवीन काहीतरी करायला खूप आवडतं. कुठे काही एक्झिबिशन असेल तर आम्ही एकत्र जातो किंवा तो माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतो, मी त्याच्यासाठी काहीतरी करते. म्हणजे जरी वेळ नसला तरी आम्हाला माहिती आहे की प्रत्येक 4-5 दिवसाला आम्ही काहीतरी एक असा नवीन इव्हेंट करतो. आणखीन एक ऍड करावं असं वाटतं की इतके वर्षामध्ये आम्ही हे तोडलं नाहीये. रोज मी जेव्हा पॅकअप होऊन जेव्हा घरी येतो ना, मला ना थोडंसं एक वेगळं वातावरण हवं असतं. तर मी घरी आल्यानंतर किंवा हिलाच कुठेतरी बाहेर सांगतो की माझं पॅकअप झालंय, आपण इकडे जाऊयात का? रात्री कितीही लेट होऊ दे, आम्ही एक राऊंड मारून येतो, कार काढतो आणि आम्ही कुठे ना कुठे आम्ही फिरतो वगैरे. ठाण्यात म्हण किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर आम्ही थोडं अजून लांब कुठेतरी जाऊन
एका दिवसामध्ये काही प्लॅन होईल का, तर आम्ही असं काही ना काहीतरी करत असतो. हो येस त्यामुळे सध्या असं काही चिडचिड होणं वगैरे असं काहीच होत नाही. तू किती संयमी. काय चिडचिड. हो ना. माझी होते बऱ्याचदा, अरे यार तुझं कधी संपणार आहे, कारण काय US UK क्लायंट जेव्हा असतात ना तेव्हा त्यांच्या वेळा या वेगळ्या असतात. Okay. आणि मला जर एकच दिवस सुट्टी मिळते तर 8, 9, 10 वगैरे जर आम्हाला मूवीला जायचं असेल, तोपर्यंत हिचं काही काम चालू असेल, तर मग मी म्हणतो की जाऊ दे, मग आपण पुढच्या आठवड्यात जर सुट्टी मिळाली तर तेव्हा आपण हे नाटक बघून येऊयात, मूवी बघूयात किंवा असं काही. तर तेव्हा माझं थोडंसं असं होतं की अरे यार आज गेलो असं, मला उद्या शूट आहे ग, मला आज असं होतं ते. ओके. निरंजन, आता तू सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या वचन दिले तू मला या मालिकेत काम करतोयस. सो साधारण यालाच घेऊन एक प्रश्न आहे, काय वचन देशील आज मनीषाला, आणि मनीषा निरंजनला काय वचन देशील? माझं मी आता सांगू शकतो वचन. नाही तुमच्या मनात जे आहे ते फोडणीचे पदार्थ कमी करीन, पण याच्या व्यतिरिक्त पण मी सांगेन की मी खरंच स्वतःकडे लक्ष देतोय, सुरुवात केलेली आहे. आणि मनीषाला 2026 मध्ये जसा मी हवाय, फिटनेसच्या बाबतीत म्हणा किंवा रुटीनच्या बाबतीत म्हणा, तर ॲटलिस्ट 80-90% मी ते करेन. आणि मी फार वचनं वगैरे देत नाही, कारण ते कधीच पूर्ण होत नाहीत, ऑनस्क्रीन म्हणा किंवा ठरवून किंवा 4 लोकांना सांगून वगैरे. आणि मला असं वाटतं की जेवढा प्रयत्न आहे या रुटीनला लागायचा तेवढा मी करीन, करण्याचा प्रयत्न करीन. मला पण असं वाटत नाही की काही अशी वचनं आपण ठरवावीत आणि ती द्यावीत. पण जसं गुढीपाडव्याला आपण म्हणतो की काही कडू अनुभव येतात तुम्हाला, काही गोड अनुभव येतात, तर ऑब्व्हियसली त्या कडू गोड सगळ्या अनुभवांमध्ये मी तुझ्या सोबत असेल. अरे हो हो, वा, बापरे. वाव यार. उत्तर पण किती भारी होतं. येस, गप्पा संपणार नाहीत, या गप्पा सुरूच राहतील. इतक्या गप्पा मारा आम्ही किती वेळ बोलू शकतो, पण नाही, आता मी संपवते. सो निरंजन आणि मनीषा, मज्जा पिंक मध्ये तुम्ही गप्पांसाठी सामील झालात, त्यासाठी मी खरंच तुमच्या दोघांचे खूप आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून मला बोलावलं आणि खूप छान पाहुणचार केला. सो त्यासाठी खूप सारं आईची कृपा. आईची कृपा. येस. सो दोघांचं खूप सारं म्हणजे मी दोघांचं खूप सारं मनापासून थँक्यू म्हणेन. आणि सगळ्यांना मी बाय बाय करते. आणि हा गुढीपाडवा स्पेशल इंटरव्ह्यू आणि मनीषा निरंजनचा संसार तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर निरंजनला विचारा, तो नक्की उत्तर देणार तुम्हाला या सगळ्यांची. आणखीन एक की मराठी नवीन वर्षाच्या सगळ्या टीमला तुमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये फोडणी सोडून बाकी काही सांगा. माझ्याकडून सुद्धा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हाला खूप आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ. थँक्यू. अरे वा.